भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 ठाणे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या. 1 ठाणे, 2 पुणे, 3 मुंबई उपनगर. तसेच मित्रांनो भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे कोणकोणते आहेत ते पण लक्षात असू द्या. 1 सिंधुदुर्ग, 2 गडचिरोली, 3 हिंगोली. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक कोणाचे आहे? मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक कोणाचे आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मीरा बोरवणकर. मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक मीरा बोरवणकर यांचे आहे. पुढील प्रश्न आहे, चिलिका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिलिका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 ओडिसा. चिलिका सरोवर हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असतात? वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य. वित्त आयोगात जास्तीत जास्त 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. तसेच मित्रांनो वित्त आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. वित्त आयोगाची स्थापना हे कलम 280 नुसार होते आणि याची नेमणूक हे राष्ट्रपती मार्फत केली जाते. तसेच मित्रांनो वित्त आयोगाचे कार्यकाळ हे 5 वर्षाचा असतो. सध्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे नंदकिशोर सिंग हे आहेत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पुणे बेंगलोर. पुणे बेंगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो. तसेच मित्रांनो अंबा घाट कोणत्या महामार्गावर लागतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते? विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 अध्यक्ष. विधानसभेचे कामकाज हे अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली चालते. तसेच मित्रांनो विधानसभेचे अध्यक्षबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. विधानसभेचे अध्यक्ष हे विधानसभा सदस्य असावा आणि याची निवड हे साध्या बहुमताने होते. तसेच मित्रांनो विधानसभेचे अध्यक्षाचे कार्यकाळ हे विधानसभेच्या कालावधी इतकाच असतो. जर मित्रांनो विधानसभेच्या अध्यक्षाला राजीनामा द्यायचा असल्यास तर ते विधानसभेचे उपाध्यक्ष यांना देतात. विधानसभेचे अध्यक्षाचे कार्य हे सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करणे हे असते. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे? पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 ह हे वर्ण महाप्राण आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 1784 साली. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना हे 1784 साली झाली. तसेच मित्रांनो एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना हे 15 जानेवारी 1784 साली झालेला आहे आणि याचे संस्थापक होते विल्यम जोन्स. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची ठिकाण आहे पोर्ट विल्यम, कोलकाता या राज्यामध्ये. तसेच मित्रांनो याचे उद्देश आहे प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे.
लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, मुलीच्या जन्मदरात राज्यात कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे? मुलीच्या जन्मदरात राज्यात कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. ज्यापासून योग्य तर ऑप्शन 2 गडचिरोली. मुलींच्या जन्मदरात राज्यात गडचिरोली हे जिल्हा अव्वल स्थानावर आहे. पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिरचे बांधकाम कोणत्या कंपनीने केले आहे? अयोध्या राम मंदिरचे बांधकाम कोणत्या कंपनीने केले आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 L&T कंपनी. अयोध्या राम मंदिरचे बांधकाम हे L&T या कंपनीने केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिरचे वास्तुकार कोण आहेत? अयोध्या राम मंदिरचे वास्तुकार कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 चंद्रकांत सोमपुरा. अयोध्या राम मंदिरचे वास्तुकार हे चंद्रकांत सोमपुरा हे आहेत. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदाता दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदाता दिवस कधी साजरा केला जातो? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदाता दिवस हे 25 जानेवारीला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, PM किसान सर्वेक्षणानुसार कोणत्या जिल्ह्याला भारतात अव्वल स्थान मिळालेले आहे? PM किसान सर्वेक्षणानुसार कोणत्या जिल्ह्याला भारतात अव्वल स्थान मिळालेले आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 बीड. PM किसान सर्वेक्षणानुसार बीड या जिल्ह्याला भारतात अव्वल स्थान मिळालेले आहे. पुढील प्रश्न आहे, टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणास मिळाला? टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणास मिळाला? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 टेलर स्विफ्ट. टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार हे टेलर स्विफ्ट यांना मिळाला. पुढील प्रश्न आहे, 2 अक्षरवृत्त यांच्यामधील अंतर किती असते? 2 अक्षरवृत्त यांच्यामधील अंतर किती असते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 111 किलोमीटर. 2 अक्षरवृत्त यांच्यामधील अंतर हे 111 किलोमीटर असते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.